आपल्या सर्वांना माहिती आहे मागच्या 1 तारीखला सायंकाळी 7:45 वाजता 8 वाजताच्या दरम्यान शहरातील RTO ऑफिस रोड गणेशनगर येथील समर्थ ज्वेलर्स दुकानामध्ये एक रॉबरीचे अटेम्प्ट होतं। तेव्हा आम्ही अटेम्प्ट टू रॉबरीचे गुन्हे दाखल करून विजयपूर पोलीस स्टेशनला तपास सुरू केलं होतं। त्यात जे काही इन्फॉर्मेशन होतं त्यानुसार एक ॲक्टिवा टाईप निळ्या रंगाच्या गाडीमध्ये 3 आरोपी आत आला आणि त्यांनी कोयता वगैरे वापरला आणि तिकडचे काच वगैरे फोडून मालकांना धमकावलं, बॅग भरा वगैरे वगैरे। पण तिथून काय ओरडाओरडी झालं आणि गर्दी जमल्यामुळे त्यांनी तिथे जगा सोडून पळून गेलं। त्यानुसार आम्ही 309(4), 62, 351, 2, 3, 324, 3, 335 आणि हत्यार कायदा 425 अन्वये गुन्हे दाखल करून विजापूर नाका पोलीस स्टेशनला दाखल करून पुढील तपास सुरू केलं। हे गुन्ह्याच्या तपास दरम्यान आम्हाला जेवढं लीड होतं त्यानुसार जुनी मोडस ऑपरंडीचे आरोपी शोधणे आणि इतर तांत्रिक आणि स्थानिक पातळीवरून गुप्त माहितीदारांकडून माहिती काढून फील्डवर्क करून तपास करण्याचे काम सुरू केलं होतं। DCP झोन श्री कबाडे, DCP क्राईम श्रीमती पाटील, DCP ट्रॅफिक श्री हसन आणि त्यांच्या सर्व टीमनी पूर्णपणे म्हणजे अगदी ट्रॅफिकच्याही अंमलदार यात ते त्या रेसम्बलिंग वाहनबद्दल माहिती गोळा करणे आणि क्राईम आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस स्टेशनच्या DB आम्ही वापरून शोध मोहीम काढलं होतं। आपलं सर्वांना माहितीच आहे। त्यानुसार आता गुन्हे डिटेक्ट होऊन त्यात आतापर्यंत 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। यात स्थानिक इकडं सोलापूरच्या साहिल दशरथ गायकवाड राहणार लिमाईवाडी, समर्थ समीर गायकवाड सुशील मराठी शाळाजवळ, सार्थक दशरथ गायकवाड अगेन विठ्ठल मंदिरजवळ 2 नंबर झोपडपट्टी, अजिंक्य चव्हाण राहणार माळवाडी पुणे, विशाल जाधव राहणार तुळजापूर धाराशिव। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।